68 सोशल वेलफेअर कमिटी ही शाळा कार्यरत आहे। 1968 तर 2023पर्यंत कधीही रेल्वे प्रशासन किंवा कुठल्याही रेल्वे अधिकाऱ्याने इथे कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला नाही। कदापि कुठल्याही प्रकारचं भाडं किंवा ॲग्रीमेंट आम्हाला मागितलं नाही। नंतर 2023मध्ये एक पत्र आलं आणि तुमच्याकडे कुठल्या प्रकारचे कागदपत्र असल्यास सादर करा। तर आम्ही सांगितल्याप्रमाणे की पूर्वजांकडे आमचे कागदपत्र आहेत, आम्हाला शोधायला वेळ लागेल किंवा कदाचित नसतीलसुद्धा, पण एवढ्या वर्ष तुम्ही काय करत होते, एवढ्या वर्ष आम्हाला का कळवलं नाही? एवढे जवळजवळ 50 वर्षाचा पिरियड झाला, तेवढ्या वर्षात तुम्ही कधी आम्हाला पत्रव्यवहार केला नाही। अचानक पत्रव्यवहार करून केस कशी काय दाखल केली? तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की पुढील प्रोग्रामासाठी किंवा प्रोजेक्टसाठी रेल्वेला जागा एक्वायर करायच्या सर्व, तरी अजून ह्या आमच्या विभागामध्ये जिथे आमची शाळा चालू आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा प्रकल्प आलेला नाही आहे। मी त्यांना तसं पत्राद्वारे लिहून दिलं की जर प्रकल्प आल्यास मी शाळा खाली करायला तयार आहे। तरीसुद्धा त्यांनी 2024 17 सप्टेंबर रोजी मला एक ऑर्डर पाठवली, काय ना पैठणकर PV पैठणकर साहेब यांच्या स्वाक्षरीने, की तुम्ही 2,44,00,000 रुपये भाडं भरा किंवा 15 दिवसामध्ये शाळा खाली करा किंवा आम्ही त्याला सील मारू। तसेच परत आम्ही 4 दिवसानंतर कल्याण न्यायालयामध्ये अपील दाखल केली याच्या विरुद्ध। अपील दाखल केल्यानंतर त्यांच्या वकिलांनी कोर्टात रिपोर्टसुद्धा केलेली आहे की चालू असून यांना परत 21 जानेवारी 2025 रोजी सेम ऑर्डर 2024ला दिलेली। परत प्रशासन अधिकारी, रेल्वे प्रशासन अधिकारी आमच्या शाळेच्या कार्यालयात आले आणि सांगितलं आम्ही उद्या 5 वाजेपर्यंत तुमची शाळा सील करणार आहोत। त्यामुळे आम्ही हवालदिल झालो। आमचे पॅरेंट्स, आमचे विद्यार्थी, शिक्षक आणि मित्रपरिवार वर्ग, त्यानिमित्ताने आज आम्ही सर्व पॅरेंट्स आणि विद्यार्थी लोकांना बोलून महेश शेठ गायकवाड शिवसेना शहर प्रमुख तसेच श्रीकांत शिंदे साहेब कल्याण पूर्व खासदार यांना निवेदन दिले की आम्हाला याच्यापासून मदत करा आणि आम्ही विनंती करून यांची मदत मागत आहे। तरी रेल्वे प्रशासनाने अजून आमचं न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये अशी मी शासन दरबारी माझी विनंती मांडतो।